नमस्कार मित्रांनो, दिया एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर आपले खूप खूप स्वागत आहे. बघा काय धड्याचं नाव, अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टीम. चला सुरुवात करूया. वेन वी लुक अप फ्रॉम अन ओपन ग्राउंड वी सी द स्काय. जेव्हा आपण वरती बघतो तेव्हा आपल्याला काय दिसते? आकाश दिसते. In a clear night sky, we can see many stars. जेव्हा आकाशात पावसाचे ढग आलेले नसतात, आकाश पूर्णपणे क्लिअर दिसतो, तेव्हा आपल्याला आकाशात काय बघायला मिळतात? तारे बघायला मिळतात. स्टार्स म्हणजे काय? चांदणे. दे आर ए व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ. ते अर्थ म्हणजे पृथ्वी, पृथ्वीपेक्षा खूप दूर आहेत. फार अवे म्हणजे खूप दूर आहेत. आपल्याला आकाशात बघायला मिळतात स्टार्स. पुढे बघा काय बोललंय. सम स्टार्स आर प्रॉमिनंट वाइल सम आर टायनी अँड फेंट. काही तारे आपल्याला छान ठळक दिसतात, तर काही फेंट आणि छोटे दिसतात. टायनी म्हणजे छोटे, फेंट म्हणजे फिक्कट. फिक्कट आणि छोटे असे आपल्याला दिसतात. पुढे बघा. If we look at them carefully, we find that many of them twinkle, but some do not. जेव्हा आपण या स्टार्सला, या ताऱ्यांना नीट लक्ष देऊन बघतो, केअरफुली म्हणजे लक्ष देऊन पाहणे, ठीक आहे? लक्ष देऊन पाहतो तेव्हा आपल्याला काही चांदणे लुकलुकताना दिसतात, तर काही तारे लुकलुकत नाहीत. स्टार्स म्हणजे चांदणे किंवा तारे. ट्विंकल म्हणजे काय? लुकलुकणे. काही तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात, तर काही लुकलुकताना दिसत नाहीत. नुसतं आपल्याला स्टार्स दिसतात, तारे दिसतात. पुढे बघा काय म्हटलंय. द सन अँड द मून आर कम्पॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ. सूर्य आणि चंद्र हा पृथ्वीपेक्षा खूप जवळ आहेत, ठीक आहे, इतर ग्रहांपेक्षा. काय म्हटलंय? सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या जवळ आहेत, इतर चांदण्यांपेक्षा, इतर प्लॅनेट्सपेक्षा, ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलंय. सो वी कॅन सी देअर राऊंड शेप क्लिअरली. म्हणजेच काय? सूर्य आणि चंद्र यांना आपण पूर्णपणे गोल पाहतो. ते आपल्याला गोल पूर्णपणे कसे दिसतात? गोल दिसतात. पौर्णिमेच्या टाईमला आपल्याला चंद्र कसा दिसतो? पूर्ण गोल दिसतो. आणि इथे पहा चित्रांमध्ये सूर्य पण आपल्याला कसा दिसत आहे? गोल दिसत आहे. पुढे बघा काय म्हटलंय. द सन, द मून, द स्टार्स, द प्लॅनेट्स एक्सेट्रा आर ऑल नोन ॲज हेवनली बॉडीज. म्हणजेच काय? सूर्य, चंद्र, चांदणे, अजून काही ग्रह असतात. प्लॅनेट्स म्हणजे काय? ग्रह. स्टार्स म्हणजे तारे, मून म्हणजे चंद्र, सन म्हणजे सूर्य. यांना आपण काय म्हणतो? हेवनली बॉडीज असे म्हणतो. म्हटलंय ट्राय धिस, म्हणजे तुम्हाला ट्राय करून पाहायला सांगितलेलं आहे. काय म्हटलंय? ऑब्झर्व द स्काय ऑन 2 क्लिअर नाईट्स. म्हणजे 2 क्लिअर नाईट्स. म्हणजे क्लिअर नाईट म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला वरती आकाशात चांदण्या बघायला मिळतात, ती अशी 2 रात्र तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलंय. कीपिंग ए गॅप अबाउट ए वीक बिटवीन देम. म्हणजे त्यांच्यामध्ये 2 वीकचा गॅप ठेवायचा. 1 वीकचा गॅप ठेवायचा. आता समजा आज मंडेला तुम्ही आकाशात पाहिलात, तर नेक्स्ट मंडेला आकाशात पाहायचं आणि तुम्हाला त्यामध्ये काय ऑब्झर्वेशन करायचं, काय बदल दिसतात ते तुम्ही आकाशाकडे बघून पाहायचं. बेसेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. म्हणजे खाली इथे दिलेल्या पॉईंट्सनुसार तुम्ही ऑब्झर्वेशन करायचे, ठीक आहे. बघूयात कोणते कोणते पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. पहिला पॉईंट बघा काय म्हटलेला आहे. द ब्राईटनेस ऑफ द हेवनली बॉडीज. म्हणजेच काय? हेवनली बॉडीज म्हणजे काय? मून, स्टार्स, ठीक आहे. यांच्यामध्ये किती ब्राईटनेस आहे दोन्ही रात्रांमध्ये बघायचं आहे आपल्याला. आज आकाशात पाहिलात तुम्ही समजा, तर आज आकाशात आज चांदण्यांमध्ये कोणता बदल दिसतोय, किती ब्राईट दिसतं, आणि त्या 1 वीक नंतर नेक्स्ट नाईटला पण तेच पाहायचं तुम्ही.
आज किती बदल दिसत होता चांदण्यांमध्ये त्यांची चमक पाहायची आणि नेक्स्ट नाईटमध्ये पण तेच पाहायचं, काय फरक दिसतो ते आपल्याला पाहायचं आहे. दुसरा बघा काय म्हटलेत, वेदरी दे ट्विंकल, ते लुकलुकत आहेत का नाही ते पण पाहायचे आपल्याला. स्टार्स लुकलुकत आहेत का नाहीत. आज रात्री जर समजा स्टार्स लुकलुकत असतील तर नेक्स्ट नाईटला स्टार लुकलुकतात का हे आपल्याला पाहायचे आहे. पुढे बघा काय म्हटलंय, देअर कलर अँड साईज, त्यांचे रंग आकार पण आपल्याला पाहायचे आहे. आजच्या रात्री जर समजा त्यांचे कलर फिक्कट दिसत असेल आपल्याला, ठीक आहे, साईज छोटी दिसत असेल, मोठी दिसत असेल, तर नेक्स्ट नाईटमध्ये पण त्यांची साईज अँड कलर आपल्याला कसा दिसतोय ते आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. पुढे बघा काय म्हटलंय, चेंजेस इन देअर पोझिशन, त्यांची पोझिशन चेंज झाली की त्याच जागेवरती आहेत ते पण आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, ऑन बोथ नाईट्स ड्रॉ ए पिक्चर ऑफ द illuminated पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे बाय डे. म्हणजे ते काय म्हटले की दोन्ही रात्री तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्या ऑब्झर्वेशनमध्ये मूनचा किती पार्ट आपल्याला लुकलुकताना दिसतोय, किती पार्ट आपल्याला ब्राईट दिसतोय आणि किती पार्ट आपल्याला फेंट दिसतोय, तो आपल्याला प्रत्येक नाईट 2 नाईटचे आपल्याला चित्र काढायचे. ठीक आहे. आणि डे बाय डे कसा तो इम्प्रूव्ह होत चाललेला आहे ते आपल्याला चित्र काढायचे आहे. ठीक आहे. त्यांच्या साईजमध्ये काय फरक दिसला, त्यांचा कलर कसा झाला, पोर्शन जागा चेंज झाली का, याचं सगळ्याचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करून 2 चित्र वेगवेगळे 2 नाईटचे काढायचे आहेत. ठीक आहे. पुढे आपण काय बघूयात बघा, स्टार्स. ठीक आहे. स्टार्स आपण आता शिकणार आहोत. द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. म्हणजे काय, हेवनली बॉडीज जे आपल्याला लुकलुकताना दिसतात त्यांना काय म्हणतो आपण, स्टार्स. स्टार्स हॅव देअर ओन लाईट म्हणजेच काय, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. पुढे बघा, द सन इज ए स्टार. सन म्हणजे सूर्य. सूर्य हा एक तारा आहे. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ अदर स्टार्स. म्हणजे सूर्य हा आपल्या पृथ्वीपेक्षा खूप जवळ आहे अदर स्टारपेक्षा. वेगळ्या ताऱ्यांपेक्षा सूर्य तारा खूप पृथ्वीपेक्षा जवळ आहे. ठीक आहे. हेन्स इट ॲपियर्स बिग अँड ब्रिलियंट. म्हणून सूर्य आपल्याला खूप मोठा आणि चमकदार असा दिसतो. इन इट्स ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅनॉट सी अदर स्टार्स. म्हणजेच काय म्हटलंय, दिवसा सूर्याचा प्रकाश इतका जास्त असतो, त्या प्रकाशात आपण इतर तारे आकाशात पाहू शकत नाही. ठीक आहे. समजलं इतका पार्ट तुम्हाला. पुढे आपण काय बघूया, प्लॅनेट. प्लॅनेट म्हणजे काय बघा, द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर ऑल्सो कॉल्ड एज प्लॅनेट. म्हणजेच काय, हेवनली बॉडी जे लुकलुकत नाहीत, चमकत नाहीत, त्यांना आपण काय म्हणतो, प्लॅनेट्स म्हणतो. प्लॅनेट्स म्हणजे काय, ग्रह. ठीक आहे. पुढे बघा, प्लॅनेट्स डू नॉट हॅव लाईट देअर ओन लाईट. म्हणजेच काय की त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. त्यांना काय आहे, स्वतःचा प्रकाश नसतो. त्यांना प्रकाश कुठून मिळतो, ताऱ्यांपासून. ठीक आहे. ताऱ्यांपासून त्यांना प्रकाश मिळतो. त्यांचा स्वतःचा प्लॅनेट्सला स्वतःचा प्रकाश नसतो. पुढे बघा, प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड स्टार्स इवन दे रोटेट अराउंड देमसेल्फ. म्हणजे काय, प्लॅनेट्स हे काय आहे, स्टारच्या अवतीभोवती फिरतात. रिव्हॉल्व अराउंड स्टार्स म्हणजे स्टारच्या आजूबाजूला गोल फिरतात. इवन दे रोटेट अराउंड देमसेल्फ म्हणजे काय, ते स्वतःभोवती पण फिरतात आणि स्टार्स भोवती पण फिरतात. फॉर एक्झाम्पल बघा, हा सन आहे. सन काय आहे, एक तारा आहे. हा सन पहा तुम्ही, हा अर्थ बघूया आपण, हा अर्थ आहे आणि हा सन आहे. अर्थ हा काय आहे, प्लॅनेट आहे. तो काय, ग्रह आहे. मग हा अर्थ सूर्याभोवती पण असा गोल फिरणार. ठीक आहे. आणि स्वतःभोवती पण असा गोल फिरणार. लक्षात येते.
ग्रह हा स्वतः पण गोल फिरत असतो आणि ताऱ्यांच्या आजूबाजूला पण असा गोल फिरत असतो. ठीक आहे. पुढे बघा, द सोलार सिस्टीम. अवर अर्थ इज ए प्लॅनेट. म्हणजेच काय, अर्थ हा काय आहे, एक प्लॅनेट आहे, एक ग्रह आहे. इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन. ही अर्थ आहे बघा. अर्थला लाईट कोणाची मिळते, सनची. अर्थवर लाईट प्रकाश कोणाचा पडतो, सूर्याचा. पुढे बघा, इट मूव्स अराउंड द सन. पृथ्वी ही सूर्याभोवती गोल फिरत असते. इट्स मूव्ड अराउंड द सन इज ऑल्सो कॉल्ड एज रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. जेव्हा पृथ्वी सूर्याच्या अवतीभोवती फिरते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा, बिसाइड्स अर्थ देर आर 7 और अदर्स प्लॅनेट्स आर रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरतेच फिरते, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. तसेच सूर्याभोवती 7 प्रकारचे प्लॅनेट्स पण फिरत असतात. कोणकोणते आहेत ते, दे आर मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. असे हे 7 प्रकारचे प्लॅनेट सूर्याभोवती फिरत असतात. एव्हरी प्लॅनेट्स, काय म्हटलंय बघा इकडे, एव्हरी प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम revolves around the sun along specific path. This path is also known as planet's orbit. म्हणजेच काय, ते काय बोलतायत बघा, की सन आहे, समजा इथे सन आहे, हा सन आहे. ठीक आहे. आणि हा अर्थ आहे. अर्थला फिरण्याची जागा त्यांची स्पेसिफिक ठरलेली असते. हा सन असाच फिरणार, हा अर्थ काय करणार, सन भोवती असाच गोल फिरणार. हा इकडे जाणार असा कसा पण नाही फिरणार. त्यांना एक स्पेसिफिक जागा असते त्यांची फिरण्याची. ठीक आहे. हा समजा मून आहे, मून पण सूर्याभोवती, मून पण हा काय आहे, एक ग्रह आहे. तो काय करणार, सूर्याभोवती फिरणार. ठीक आहे. तो कोणत्या पाथमधून फिरणार, ही त्याची फिरण्याची जागा, याच त्यांच्या पाथमधून फिरणार. इकडे तो अर्थच्या मध्ये नाही जाणार. ठीक आहे. त्यांना त्यांची फिरण्याची जागा कशी असते, त्यांची फिक्स असते. त्यांनाच आपण काय म्हणतो, प्लॅनेट्स ऑर्बिट म्हणतो. पुढे बघा, द सन विच इज स्टार अँड प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड इट टुगेदर इज ऑल्सो कॉल्ड एज सोलार सिस्टीम. म्हणजेच काय, की सूर्याभोवती सगळ्या प्रकारचे ग्रह फिरतात, त्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो, सोलार सिस्टीम. एक आपण सोलार सिस्टीम बनते. Besides the planets, the solar system included various heavenly bodies. म्हणजेच काय, सोलार सिस्टीममध्ये हेवनली बॉडीज पण इन्क्लुडेड असतात. ठीक आहे. समजलं इथपर्यंत सोलार सिस्टीमपर्यंत तुम्हाला. पुढे बघा, अदर्स हेवनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. सॅटेलाईटवरचा इथूनचा सगळा पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात. आता आपण हे बघितलो आहे ना, सोलार सिस्टीम कशी असते, ते कशी रिव्हॉल्व होतात, अर्थ आणि सगळे प्लॅनेट्स कसे सूर्याभोवती फिरतात. मी एका तुम्हाला फोटोमार्फत समजून सांगते, ते आपण पाहूयात. बाळांनो, ही काय आहे, आपली सूर्यमाला. सूर्यमाला म्हणजेच काय, आपण काय पाहिलो, सोलार सिस्टीम. हा काय आहे पहा, सन. सन काय आहे, एक तारा आहे. ताऱ्यांभोवती ग्रह फिरतात, आपण शिकलेलो आहोत. तर हे बाकीचे काय आहेत, हे सगळे एक ग्रह आहेत. ठीक आहे. ते काय करतात, ग्रह सूर्याभोवती फिरतात. मी तुम्हाला काय सांगितले, की त्यांची फिरण्याची जागा कशी असते, फिक्स असते. आता इथे पहा, हा काय अर्थ आहे, हा अर्थ आहे. ठीक आहे. आता आपण नीट बघूया. हा काय आहे, अर्थ आहे. अर्थ कसा फिरतोय, सूर्याभोवती गोल फिरतोय. आणि त्यांची कशी बघा, फिरण्याची जागा एकदम ॲक्युरेट, क्लिअर असते. म्हणजेच ते कुठेही वाकडे तिकडे वाकडा गेलाय का, तो इथं बघा पूर्ण बघा तुम्ही, वाकडा दिसतोय का, तो असा इकडं असा गेलेला असा दिसतोय का, नाही. त्यांची फिरण्याची जागा बघा तुम्ही, किती सेम आहे बघा. एकाच लाईनीत ते अशी गोल फिरतात. हा पण प्लॅनेट बघा, सगळे पांढरी लाईन काय, त्यांना आपण काय म्हणतो, ऑर्बिट असे म्हणतो. ठीक आहे. प्लॅनेटचे ऑर्बिट. याचा ऑर्बिट कोणता आहे, हा पूर्ण दिसतोय सेम.
ठीक आहे, असे ते गोल फिरत असतात. ठीक आहे, इथे पण. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? लक्षात आलं बाळांनो? ऑर्बिट्स कशाला म्हणतात? प्लॅनेट्सचे ऑर्बिट कशाला म्हणतात? त्यांची फिरण्याची जागा कशी असते? सेम असते. ते इकडे तिकडे हलत नाही. त्यांना आपण काय म्हणतो? प्लॅनेटचे ऑर्बिट. इथे पण पहा बाळांनो, आपल्याला इकडे पण आपल्याला ऑर्बिट बघायला मिळते. इथे काय आहे? सन दिसतोय. आणि हे सगळे काय आहेत? सगळे हे प्लॅनेट्स आहेत. ठीक आहे, हे पण बघा कसे एका लाईनीत फिरतात. बघा नीट लक्ष देऊन बघा. मर्क्युरीचं बघा ऑर्बिट एवढाच आहे. ते पूर्ण गोल. हे बघा इकडे अर्थ आहे. अर्थ पण कसा एका दिशेने फिरतोय. हे बघा दिसतोय ना? त्यांची फिरण्याची जागा कशी आहे? इक्वल आहे. एका लाईनीत आहे बघा. ते इकडे तिकडे असा गोल फिरत नाहीत ते. ठीक आहे, लक्ष देऊन बघा. दिसतंय? छान असा दिसतंय आपल्याला. हे बघ फिरण्याची जागा बघा. इकडे बघा कशी सेम आहे बघा. ठीक आहे, यांना आपण काय म्हणतो? ऑर्बिट असे म्हणतो. लक्षात आलं तुम्हाला? प्लॅनेटचे ऑर्बिट म्हणजे काय असतं? बाळांनो, आता आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट पार्ट आपण पार्ट 2 मध्ये पाहूयात. चला, बाय बाय. Thank you for watching my all YouTube family. See you again. Bye bye.